नमस्कार. कल्पनाच किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज मी तुमच्याबरोबर सावजी मटण हे नागपुरी मटण रेसिपी आहे. साहित्य पाहूया आपण इकडे. इथे मी मटण घेतलेले आहे, पालकची पानं घेतलेत, कांदा, मग बेलीफ म्हणजे तमालपत्र, ज्वारीचं पीठ, मग हळद, मिरच्याची बुकी, सावजी मसाला तिकडे दिसते पॅकेट ते, मग 1 इंच आलं, लसणाच्या पाकळ्या, मीठ, तेल. तर पहिलं आपण काय करूया, हे मटण मॅरिनेट करत ठेवूया. त्याला हळद लावून आणि थोडंसं तेल, हे नीट मिक्स करून एका बाजूला एक 15 मिनटं ठेवूया. ठीक आहे. आणि आता मी इकडे कांदा बारीक चिरून घेते. इकडे तेल घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये कांदा आपल्याला चांगला लाल चांगला तळून घ्यायचा एकदम. आता तुम्ही पाहू शकता कसा आहे तो, एकदम कॅरमलाइज करायचा. हे बघा, छान झालं ना. तर मी म्हणजे करत होती थोडा वेळ हा रंग यासाठी. एकदम असं छान ब्राऊन कॅरमलाइज झालेलं आहे. याच्याने कांद्याची टेस्ट कम्प्लिटली बदलते. हां, इकडे मी ते ज्वारीचं पीठ होतं ना, ते घेतलं आहे. आणि आता मी ते दोन्ही कांदा आणि ज्वारीचं पीठ चांगलं सुकं भाजून घेते. आता आपण मगाशी तेल घातलंच होतं ना कांदा तळायसाठी. ज्वारीचं पीठ आता चांगलं तळून झालं. आता ते थंड झाल्यावर आपण मिक्सरमध्ये काढूया. आणि हे पालकची पानं मी धुवून घेतलेत, एक 5-6 पालकची पानं घेतलेत आणि ती पाणी न घालता आता आपण हे मिक्सरमधून काढूया. हे बघा असं दिसते. आता मी एका एक भांड्यामध्ये वाटीमध्ये काढले, त्याच्यामध्ये वाटण आणि त्याच्यामध्ये ते सावजी मसाला, आणखीन मिरच्याची बुकी, हे चांगलं मिक्स करून घेतले. ठीक आहे. आता परत मी तो पॅन घेतलाय, मगाशी कांदा केला तिकडे तेल घातले. आता तेल चांगलं घ्या, 3-4 चमचे, हां, टेबलस्पून. त्याच्यामध्ये एक तमालपत्र किंवा बेलीफ म्हणतो आपण इंग्लिशमध्ये, आणि हे आलं लसणाची पेस्ट, म्हणजे पेस्ट तुम्ही वापरत असाल तर 1 चमचा आलं आणि 1 चमचा लसूण, अशी पेस्ट होते. आता हे छान परतून घ्या परत. त्याचा कच्चेपणा पण निघून जाईल आणि टेस्ट कम्प्लिटली बदलते आपल्या रेसिपीची. पाहू शकता तुम्हाला आता हे चांगला त्याचा पण रंग बदललेला आहे. आता आपण ते तळलेला कांदा आणि पालक याचं पेस्ट केली होती ना मिक्सरमधून, ती घालून आता ही परत छान मसाला हा चांगला कांद्या लसणाबरोबर मिक्स होऊ द्या. आता हे काय पालक होतं ना, तर जर चिकटपणा येतो त्याच्यामध्ये. हां, तर ते छान आपल्याला आलं लसूण पेस्टमध्ये चांगलं मिक्स झालं. तुम्हाला मी जवळून दाखवते कसं दिसतं ते, थांबा. वाव, एकदम छान किचनमध्ये खमंग सुटलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण मटण घालूया. आपण मटण हळद लावून ठेवलं होतं ना मॅरिनेट करत, ते घालूया. आणि आता परत ते चांगलं मटणाला सगळा तो मसाला लागेल तोपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. खूप टेस्टी होते ही मटणाची डिश. तुम्ही पाहू शकता मटणाचा रंग जरासा बदललेला आहे. आणि बाजूच्या चुलीवर मी पाणी गरम करत ठेवलेलं होतं. 2 कप पाणी आहे. तर ते गरम पाणी घातल्यावर आपलं म्हणजे ते मटण पटकन शिजेल. वाव,
आता दिसायला पण छान लागले. आता आपलं काय राहिलं आहे, मीठ. तर 1 चमचा इथे मीठ घातलं आहे मी. आणि आता परत आपल्याला हे मंद आचेवर झाकण घालून शिजवायचं आहे. एक अर्धा 1 तास आपल्याला शिजवायला लागेल, किंवा तुमचं मटण शिजत नाही तोपर्यंत ठेवायला लागेल. पण बहुतेक 30 to 45 मिनिट्स लागतं. चला, झालं आहे. वाव, यम्मी. ते पाहू शकताय, आपलं सावजी मटण एकदम तयार झालेलं आहे. हा हा हा, हे तुम्ही भाकरीबरोबर खा किंवा चपात्यांबरोबर खा. भात घ्या गरम गरम ह्याच्याबरोबर, एकदम टेस्टी लागते. ही नागपूरची रेसिपी आहे हां, मटणाची. आता मी एक प्लेटिंग करते. एका छोट्याशा ह्याच्यामध्ये, वाडग्यामध्ये काढून घेते हे. आता काय राहिलं आहे, आपण त्याला ते गार्निश करूया छान दिसायसाठी. आपण त्याच्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. झालं, सावजी मटण नागपूरचं स्पेशल तयार आहे. नक्की करून पहा. आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईबचं बटन प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय.